नमस्कार. बऱ्याच मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि काही मुलांच्या परीक्षा ह्या चालू पण आहेत. माफ करा, सध्या माझा आवाज थोडासा खराब आहे घसा बसल्या कारणाने, पण मला आज खूप महिलांना आणि पालकांना सांगायचं आहे, परीक्षा जवळ आल्यावर आपल्या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा यावरचं आजचं सेशन आहे. बऱ्याच लोकांना आपल्या मुलांचा अभ्यास परीक्षेच्या आधी कसा घ्यायचा हे माहिती नसते. आपल्या मुलांचा परीक्षेच्या आधी घ्यायचा अभ्यासाची तयारी. सर्वप्रथम मुलांचा सिलेबस काय आहे तो एकदा वाचून घ्या. आजकाल तर प्रत्येक शाळेतून व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पालकांचा नंबर ॲड केला जातो आणि त्याच्यावर सिलेबस दिला जातो. मी हा अभ्यास अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंतचा सांगत आहे. म्हणजे तुम्ही असं धरून चला की मी पहिलीच्या मुलापासून तर 7वी 8वीच्या मुलापर्यंतचं हे सांगत आहे. सर्वप्रथम तुम्ही हे चेक करा की तुमच्या मुलांचा सिलेबस काय आहे आणि ह्या सिलेबसनुसार त्यांना जेवढे लेसन आहेत, समजा तुमच्या मुलांना 4 लेसन आहे तर तुमच्या मुलांना सर्वप्रथम लेसनच्या मागचा जो एक उपक्रम असा दिलेला असतो, म्हणजे एक्स्ट्रा अभ्यास असा असतो, तिथे एक्स्ट्रा स्टडी आणि वर्क असं असते, हे थोडंसं बाजूला ठेवायचं. प्रोजेक्ट्स असतात हे फक्त त्यांना क्लासवर्कसाठी दिलेलं आहे, ना की एक्झामसाठी. मुलांना जे प्रॉपर क्वेश्चन्स आहेत, फिलिंग द ब्लँक्स, आन्सर द क्वेश्चन्स, मॅच द बिलो, या 3 गोष्टी मुलांकडनं पहिले प्रॉपर करून घ्या. आता फिलिंग द ब्लँक्स, समजा तुमच्या मुलांचा EVSचा पेपर आहे, पहिलीचा मुलगा असू दे, दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा. फिलिंग द ब्लँक्स जर का तुम्हाला करायचं आहे, 4च्या 4 लेसनचे फिलिंग द ब्लँक्स करून घ्या. क्वेश्चन आन्सर, पहिले तर एक लेसन आपल्या मुलांना नीट शिकवला गेला आहे का, नसेल तर तो शिकवायची तयारी ठेवा. त्यांना एक्सप्लेन करून सांगा की हा लेसन नेमका कशाचा आहे. त्यानंतर त्या लेसनच्या मागचे फिलिंग द ब्लँक्स, मॅच द बिलो, आन्सर द क्वेश्चन्स लर्निंग करून घ्या. लगेच पुढच्या लेसनवर जा. तो लेसन एकदा तुमच्या लँग्वेजमध्ये मुलांना एक्सप्लेन करून सांगा आणि त्याचे जे फिलिंग द ब्लँक्स, मॅच द बिलो, आन्सर द क्वेश्चन्स आहेत ते करून घ्या. लगेच तसंच प्रत्येक लेसनचे फिलिंग द ब्लँक्स, आन्सर द क्वेश्चन आणि मॅच द बिलो हे तुम्हाला तुमच्या मुलांचे करून घ्यायचे. लक्षात ठेवा, मुलांना ह्या क्वेश्चनच्या व्यतिरिक्त दुसरा अभ्यास कधीच एक्झामला येत नाही. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक्सच्या मागे जे पण क्वेश्चन आन्सर आहेत तेच मुलांना एक्झामला येत असतात, त्या व्यतिरिक्त येत नाही. त्या व्यतिरिक्त मुलांना येतात 15 मार्क्स, 10 मार्क्स किंवा 5 मार्क्सचा एक्स्ट्रा क्वेश्चन्स. आता याच्यात एक्स्ट्रा क्वेश्चन्स कसे येतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. कोणत्याही वर्गाचा मुलगा असू द्या, मी 1ली ते 4थीपर्यंतच्या मुलांची गोष्ट सांगते. ही पहिली मॅथ असेल तर त्यांना वॉच येणार आहे की त्यांना असे 3-4 वॉच येतील, त्याच्यामध्ये किती वाजलेले त्यांना ते की व्हॉट इज द टाईम काय झालेला आहे तो त्यांना तिथे लिहायला लावणार आहे. हे येणार मॅथमध्ये त्यांना, किंवा मॅथमध्ये ना नोटबद्दल येईल. आपले जे पैसे असतात ना नोट, तर ते नोट येतील आणि ते काय सांगतील त्याच्यात की याच्यात किती वेळेस 500 लिहिलेलं आहे, किती वेळेस 100 लिहिलेलं आहे, तर ते त्यांना येईल. हे झालं मॅथचं. इंग्लिशमध्ये मुलांना एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी काय येते, इंग्लिशमध्ये मुलांना ना एक पिक्चर दाखवलं जातं, एक असं ड्रॉइंग असते जिथे असं गार्डन वगैरे असेल ज्याच्यात मुलं खेळत आहेत आणि ते सांगतात की ह्या पिक्चरला बघून 5 लाईन्स लिहायच्या आहेत. मुलांना असे वेगळे पिक्चर दाखवायचे, वेगळे ड्रॉइंग्स दाखवायच्या आणि त्याच्यावरून 5 वाक्य लिहायला लावा. हे मुलांना येणार आहे. EVSचा पेपर असेल तर EVSच्या पेपरमध्ये मुलांना एक्स्ट्रा काय येतं माहिती का, EVSच्या पेपरमध्ये मुलांना अर्थ कोणत्या शेपचा आहे, अर्थ हे कुठल्या रंगाचं दिसतं आपल्याला, गॅलेक्सीमध्ये जर गेलो तर अर्थ ही ब्ल्यू कलरची दिसते असं सांगितलं जाते. अर्थचा शेप काय आहे, अर्थ कोणाच्या अवतीभोवती चक्र मारते. हे झाले EVSचे क्वेश्चन्स मुलांसाठी एक्स्ट्रामध्ये दिलेत तर. ठीक आहे. आणि इंग्लिशमध्ये आणखीन ना ट्रॅफिक रूल म्हणून विचारलं जाते मुलांना एक्स्ट्रामध्ये. ट्रॅफिक रूलमध्ये रेड सिग्नल कशाचा आहे, ऑरेंज सिग्नल कशाचा आहे, ग्रीन सिग्नल कशाचा आहे हे विचारलं जाते. गुड मॅनर्स, बॅड मॅनर्स विचारले जातात, जसं की रस्त्याच्या मधूनच जायचं हे बॅड मॅनर्स, आणि रस्त्याच्या कडेने जायचं तिथे बरोबरची टिक करायची, हा एक्स्ट्रा येतो. पण हे 5 मार्क्सचं असतं, फक्त जास्त नसतं. आणि हिंदीमध्ये मुलांना एक्स्ट्रा काय येतं, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द, त्याच्यात पण जास्त करून लहान मुलांना 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांना आहे ना विरुद्धार्थी शब्दच विचारले जातात.
अशा पद्धतीने मुलांचा परीक्षेमध्ये अभ्यास घ्यायचा. 1 तास मुलांना प्रॉपर घेऊन बसायचं, प्रेमात समजवायचं, पॅनिक नाही व्हायचं. मुलांना अगदी चांगल्या भाषेमध्ये तुम्ही शिकवायचं की तुम्हाला मुलांना क्वेश्चन्स जे आहेत त्यांचं जे टेक्स्टबुक आहे ना, ते जे लेसन आहेत, समजा 3 ते 4 लेसन त्यांना एक्झामला असतात ना, त्याच्या मागचा जो काही त्यांना अभ्यास आहे तोच त्यांच्याकडनं करा. तुमचे मुलं पैकीच्या पैकी मार्क आणतील. सेशन कसं वाटलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरात लवकर मी माझा आवाज चांगला करण्याचा प्रयत्न करते. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे, तुमचे मुलं वाचनाला कंटाळा करतात का? तुमचे मुलं वाचायचा प्रयत्न करतच नाही आहेत का? मुलांना वाचनाची सवय कशी लावायची यावरचं सेशन आहे. हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आणि हो, मी महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगच्या नवीन बॅचेस आणल्या आहेत. प्लीज, जर का तुम्हाला महिलांना जर इंग्लिश येत नसेल तर तुम्ही मुलांचा अभ्यास घेऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला पण जर का मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, इंग्लिशमध्ये अडथळे येत आहेत, इंग्लिश वाचता येत नसेल तर तुम्ही नक्की मदर इंग्लिश स्पीकिंगला किंवा प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगला ॲडमिशन घेऊ शकतात. ॲडमिशन चालू झालेले आहेत आणि क्लासेस येत्या शनिवारपासून चालू होणार आहे. ॲडमिशनसाठी मला 7755925370 ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.